डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहास 73 वर्ष पूर्ण झाल्याने मनमाडमध्ये प्रेरणा दिन साजरा। मनमाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह 17 नोव्हेंबर 2024 रोजी 73 वर्ष पूर्ण झाल्याने प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी राजकीय आंदोलनांना महत्त्वाचं मानतो त्यापेक्षा शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्व दिले पाहिजे यासाठी मनमाड शहरामध्ये रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांती लढा सुरू असताना त्या लढ्यातून प्रेरणा घेऊन नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरामध्ये लोकवर्गणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह उभारण्यात आले। या वास्तूचे उद्घाटन 17 नोव्हेंबर 1951 रोजी भारताचे तत्कालीन पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते। या ऐतिहासिक घटनेला 73 वर्ष पूर्ण होत आहे। बाबासाहेब यांच्या क्रांती लढ्याची साक्ष असणारा हा क्षण प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाबद्दल असणारा विचारांचा वारसा जतन करून ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे। तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवणे हेच कर्तव्य अंगीकारून कार्य केलं गेलं पाहिजे। यासाठी 17 नोव्हेंबर 2024 पासून मनमाडमध्ये ही ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी प्रेरणाभूमी हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आल्यानं सर्व या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झाले। मनमाड शहरातून शूरवीर महार रेजिमेंट यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह संचालन रॅली काढण्यात आली। त्याचबरोबर प्रेरणाभूमी बोध चिन्हाचे अनावरण करण्यात येऊन नामफलक करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त किरण गायकवाड यांनी केले। तसेच कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मध्य रेल्वेचे STSC असोसिएशनचे माजी झोनल सेक्रेटरी सतीश केदार यांनी केले। गीत गाण्याआधी या ठिकाणी मला जी गीत गाण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे कुणाचं नाव न घेता सर्व आयोजकांचे मी आभार मानून वंदन गीताला सुरुवात करत आहे। लक्ष असावं आलेल्या सर्व मान्यवरांचे माझ्या पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत 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 स्वागत। आणि म्हणून वंदन गीताला सुरुवात करत आहे। वंदन गीत गाण्याआधी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे धर्मगुरू यांना देखील पंचांग प्रणाम करून वंदन गीताची सुरुवात करत आहे। लक्ष असावं। हॅलो मग प्रणाम हा कोटी कोटी तुला बाभिमा तूच आम्हा फुले शाहू गौतमा तूच आम्हा फुले शाहू गौतमा तूच आम्हा फुले शाहू तूच आम्हा फुले शाहू गौतमा तूच आम्हा फुले शाहू गौतमा। थोडासा कोळसा असं करणार। धर्माच्या नियमानुसार वंदन गीताला सुरुवात करत आहे। आलेल्या तमाम भीम सैनिकांच्या मायमाऊलींचे आभार मानून क्रांतिकारी जयभीम करून आलेल्या मान्यवरांचा देखील क्रांतिकारी जयभीम करून व या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानून प्रणाम हा कोटी कोटी तुला बाभिमा प्रणाम हा कोटी कोटी तुला बाभिमा कोटी कोटी तुला
मग प्रणाम हा कोटी कोटी तुला बाभिमान